अरे थांबा ना, मी आहे ना, थांबा जरा. अहो खाली बसा, असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा. या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते. आणि मी जर कंपॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा. आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय. त्यात 3 टप्पे आपण केले आहेत. 2030चा पहिला टप्पा, 2035चा दुसरा टप्पा आणि 2047चा तिसरा टप्पा. आणि मला विश्वास आहे की 2029-30च्या दरम्यान देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल. त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय. बसा, खाली बसा. असं आहे, एक मिनिट, खाली बसा, खाली बसा. हो, असं नाही चालत. सभागृहात असं काम नाही होत. अरे थांबा ना, मी आहे ना, थांबा जरा. अहो खाली बसा, असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा. या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते. आणि मी जर कंपॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा.